उत्पत्तीची पुस्तक 27 अध्याय. 27 अध्यायामध्ये 46 वचन आहे. या अध्यायामध्ये इसाक वृद्ध झाल्यानंतर आपल्या मोठ्या लेकरांना आशीर्वाद करायची इच्छा होती. इसाक आशीर्वाद द्यायचा अगोदर इसाकला बोलावले आणि त्याला सांगितले का चांगले जेवण बनवून माझ्याकडे घेऊन ये आणि त्यानंतर मी तुला आशीर्वाद देईन. त्यानं अशी आशा केली होती. रिबिका ही सर्व गोष्टी ऐकून आपल्या लहान पुत्र याकोबला बोलावली आणि त्याला सांगितले की तुझे वडील तुझ्या मोठ्या भाऊला आशीर्वाद देणार आहे. एसाव रानामध्ये शिकारसाठी गेले आहे. तो याचा अगोदर तू बकऱ्याच्या करपामध्ये जा आणि तिथून चांगलेवाले बकऱ्या घेऊन ये आणि त्यानंतर मी तुझ्या वडीलसाठी स्वादिष्ट भोजन बनवणार आहे. ते स्वादिष्ट भोजन तू आपल्या वडीलच्या समोर घेऊन जा आणि ते आशीर्वाद तू घेऊन घे, असे रिबिकानं याकोबला प्रोत्साहित केले. याकोबनं त्याच्या आईला म्हणाला की माझी देह चिकनी आहे आणि माझा मोठ्या भावाची देह रोमकार आहे. माझे वडील मला हात लावून बघले तर माझे सत्य त्याच्या समोर येणार. मला आशीर्वादच्या बदले शाप मिळेल. याकरिता मी जाऊ नाही शकणार त्याच्याकडं. तेव्हा त्याची आई त्या बकऱ्याच्या पिल्ल्याच्या चमड्याला त्याला घालून देऊन त्याला पाठवली. तेव्हा याकोबनं ते भोजन घेऊन येऊन इसाकला दिले आणि इसाकनं भोजन केले. त्यानंतर इसाकनं त्याला विचारले की तू कोणाचा पुत्र आहे. याकोबनं म्हटले का मी तुझा मोठा मुलगा आहो. इतके लवकर तुला शिकार कसे भेटले. त्यानं म्हटलं का तुझ्या देवानं माझ्या समोर त्याला आणले. अजून एक वेळा त्यानं खोटं बोलले. त्याला जवळ बळावून इसाकनं त्याला टटोलले. त्याच्या हातावर तर बकऱ्याचे चमडे होते ना, तो त्याला भ्रम झाले. इसाक सोबत धोका झाला आणि त्यानं सर्व आशीर्वाद याकोबला देऊन दिले. सर्व आशीर्वाद घेऊन याकोब तिथून निघून गेला. एसाव म्हणाले, वडील उठ आणि जेवण कर आणि मला आशीर्वाद दे. इसाक थरथर कापू लागला आणि त्यानं म्हटलं की मी याच्या अगोदरच जेवण केलो आणि येऊन तो आशीर्वादला चोरी करून घेऊन गेले. याची माहिती त्यानं एसावला दिली. असे ऐकल्यानंतर एसाव फार दुःखित झाला आणि तो म्हटला का एक पण आशीर्वाद नाही आहे का. आशीर्वादच्या बदल्यामध्ये इसाकनं एसावला लाभरहित गोष्टी म्हटले. तो फार रडला तरी त्याला आशीर्वाद नाही मिळाले. एसाव आपल्या भावाविषयी याकोबनं एसावला 2 वेळा धोका दिले. याकरिता एसाव त्याच्या घातमध्ये राहिले. रिबिका आपल्या सुनामुळे फार दुःखित झाले आणि ती याकोबला म्हटले का तू आपल्या मामाच्या घरी जाऊन हारानमध्ये असलेल्या लाबानची मुलगीसाठी याकोबला विवाह करण्याविषयी इसाकला रिबिकानं प्रोत्साहित केले. या प्रकाराने आपल्याला उत्पत्ती याच्या 27 अध्यायामध्ये याचा इतिहास आपल्याला दिसतो. आपण उत्पत्ती याच्या 27 अध्यायापासून पहिल्या वचनपासून बघू आणि हे खूप चांगले वर्तमान आहे. इसाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसणे झाले. तेव्हा त्यानं एक दिवशी आपला वडील पुत्र एसाव यास बोलावून म्हटले, बाळ, तू मला काय आज्ञा
तो त्यास म्हणाला, पहा, मी आता म्हातारा झाले आहे आणि मला मृत्यू केव्हा येईल नकडे. तर आपले शस्त्र, आपले धनुष्य वा भात ही घेऊन वनात जा आणि पर्धा करून माझ्यासाठी मुंगमास आण आणि माझ्या आवडीचे असे रुचकर पक्वान तयार करून आण. मी ते खाईन आणि मग मरण्यापूर्वी माझा जीव तुला आशीर्वाद देईल. इसाक आपला पुत्र एसाव याशी बोलता असताना रिबिका ऐकत होती. मग एसाव मुघीचे पराहद करण्यास वनात गेला. मी 5 वचन तुमच्यासाठी वाचले आणि या वचनामध्ये असलेले भावना मी तुम्हाला व्यक्त करीन. इसाक वृद्ध झाले आणि इसाक 180 वर्ष जगले. तो 40 वर्ष असताना विवाह केले. विवाह झाल्यानंतर 20 वर्षाच्या नंतर त्याले संतान झाले. इसाक 60 वर्ष असताना त्याला एसाव आणि याकोबचा जन्म तिथे झाले. त्याच्यानंतर त्याची वय 100 वर्ष असताना त्याचा मोठा मुलगा एसावनं विवाह केले. इसाकची वय 100 वर्ष असताना हेच्या मुलातून 2 कन्याला एसावनं लग्न केले. यानंतर हे 2 कन्या इसाक आणि रिबिकाला मनोवेदना दिले. इश्माएलची मृत्यू 137 वर्ष झाल्यानंतर झाली. 137 मधून 13 काढले तर 124 वर्षाचा इसाक होते. इसाकचे मोठे भाऊ इश्माएल अब्राहामची संतान. हागरच्या द्वारा उत्पन्न झालेले इश्माएलची मृत्यू झाली. तेव्हा इसाकची वय 23 होती आणि याकूब आणि एसावची वय 63 वर्ष होते. बघा इथे, एसाव लग्न करून त्याले 23 वर्ष घडल्यानंतर आतापर्यंत याकूबनं विवाह नाही केले, तो गृहमध्येच राहून गेले. यासाठी या संदर्भामध्ये इसाकची वय 23 होती असे आपण मोजतो. अजून एक वर्णन मी तुम्हाला सांगतो. याकूब मिस्र देशामध्ये गेल्या तेव्हा त्याची वय 130 वर्ष होती. त्याचा अगोदर योसेफ प्रधानमंत्री बनून 9 वर्ष झाले. इथे आपल्याला याकूब 91 वर्षाचा असताना तेव्हा योसेफचा जन्म झाले. योसेफ 30 वर्ष असताना तो प्रधान झाला होता. खुशालचे 7 वर्ष आणि दुष्काळाचे 7 वर्ष असे वेळ घडले. याकूबचे 91 वर्ष असताना योसेफचा जन्म झाले. 63 वर्ष असताना याकूब तेव्हा इश्माएलची मृत्यू झाली. याकूब 91 वर्ष असताना योसेफला जन्म दिले. याकूब हारानमध्ये जाताना त्याची वय 78 होती. याकूब आपल्या वडिलांना धोका देताना त्याची वय 78-79 च्या मधामध्ये होती. स्पष्टानं आपल्याला पवित्र विषय याविषयी सांगतो. लक्ष द्या, याकूब 180 वर्ष जगला. बघा, इसाक 180 वर्ष जगला आणि त्याच्यामध्ये मृत्यूचे विचार याचे कारण का होते? इसाकचे वडील अब्राहाम 175 वर्ष जगले आणि आतापर्यंत इसाकचे 140 वर्ष नाही झाले, पण तो मृत्यूविषयी काऊन विचार करून राहिले? होऊ शकते त्याचा कारण त्याच्या डोळ्यामध्ये आलेले अंधारपण.
त्याचे डोळ्याची स्थिती टटोलण्याच्या याच्यामध्ये आला तो. याकरता त्याच्यामध्ये अशी भावना आले असन, त्याच्या मोठ्या लेकराला इसाकनं अधिकानं प्रेम केला तो, आणि लहान मुलाला अधिकानं प्रेम केली रिबिका. बघा, इथे एकच कुटुंब आहे आणि आई आणि वडील मिळून एकसारखे लेकरांना प्रेम नाही केले. याच्यामध्ये एक विधान आहे, लक्षात ठेवा. एसाव ज्येष्ठ आहे. इसाकनं ज्येष्ठालाच बोलावले आशीर्वाद द्यासाठी. रिबिका इथे याकूबला तयार करत आहे. इसाकला रिबिका याकूब मोठे व्यक्ती होणार असे सांगले नशीन. देवानं तिले सांगलेले ती त्याच्यासोबत नाही सांगले असन. याकूबनं एसावचे ज्येष्ठाला धोकेबाजी करून घेतले हे पण त्याला माहीत नसन. तो आपल्या सहज धर्मानुसार ज्येष्ठाचे अधिकार त्याच्याकडे आहे असे भावनानं तो ज्येष्ठ आहे म्हणून ज्येष्ठाला त्यानं आव्हान दिले होते आशीर्वाद द्यासाठी. पण तेव्हापर्यंत एसावनं आपल्या जन्माचे ज्येष्ठ अधिकारला, तो आपल्या ज्येष्ठाचा हकला मसूरच्या दारीसाठी विकून टाकले. येशू ख्रिस्ताची तुम्ही वंशावली बघले तर दावीदपासून त्याची वंशावळी आपल्याला दिसते. याकूबचा पुत्र यहुदाच्या वंशावळीतून दाऊद आले. वंशावलीमध्ये याकूबचे नाव आले. ज्येष्ठाच्या हक्कानं याकूबचे नाव इथे आले. याकूबनं ज्येष्ठाच्या हक्काला चोरी करून घेतले. पण एसावनं खाण्यासाठी आणि पिण्यासाठी ज्येष्ठाचे हक्काला तिरस्कार केले. त्यानं आपल्या ज्येष्ठाच्या अधिकाराला तुच्छ समजले. यासाठी ते अधिकार त्याच्याकडून चालले गेले. हिब्रीची पुस्तक याचा 12 अध्याय 16 आणि 17 वचनमध्ये आपले ज्येष्ठ पण विकले. त्या एसाव सारखे कोणी ऐहिक बुद्धीचे असू नाही याकडे लक्ष घ्या. तुम्हाला माहीत आहे की त्यानंतर तो वर्षांना आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करीत असताना त्याचा नकार झाला. इसाक वृद्ध झाले आणि त्याच्या डोळ्यामध्ये आंधळेपण आले. तो एसावला आशीर्वाद देतो असे त्याने विचार केले. एसावला त्यानं अधिक प्रेम केले, कारण एसाव रानामध्ये शिकार करायचे आणि चांगले चांगले मांस आणि त्याचे उत्तम स्वादिष्ट भोजन बनवून एसावला आणून द्यायचे. इसाकला आणून द्यायचे. याकरिता इसाक एसावला प्रेम करायचे. त्याच्या बायकानं रिबिकाला वेदना दिले. यासाठी रिबिका एसावला आशीर्वाद मिळाले पाहिजे यासाठी ती स्वीकार नाही केले. एसाव कुटुंबामध्ये ज्येष्ठ होते आणि तो आशीर्वादित होऊन आणि ते लोक वृद्ध झाले तर तिचे वृद्ध अवस्था चांगले राहणार नाही या भयकरिता ती याकोबला बोलावून प्रोत्साहित करून राहिली. ती याकोबला प्रेम केली. ती लहान मुलाला खूप प्रेम केली. यासाठी ती आपल्या लहान मुलाच्या द्वारा आपल्या नवऱ्याला धोका द्यासाठी ती तयारी करून राहिली. बघा, तुम्ही या कुटुंबाला एकाला दुसरे धोके देणे, एकामेकाला एक्सप्लॉइट करणे, एकामेकासोबत खोटे बोलणे हे गोष्टी कुटुंबामध्ये प्रवेश केली.
इसाक चांगले आणि बरे करण्यामध्ये खूप अनुभवी व्यक्ती होता. मोर्या डोंगरवरत बलिदान करासाठी नेलेले मोठे इतिहास, या इतिहासमध्ये इसाक आहे. दुष्काळमध्ये बी पेरून 100 पट पिके घ्यायचा अनुभव आणि इतिहास इसाक जवळ आहे. इसाक शेतीमध्ये जाऊन देवाचा ध्यान करून त्याचे दुःख दूर करायचे अनुभव त्याला आहे. आध्यात्मिक रीतीनं वाढाचा अनुभव त्याच्याजवळ आहे. आणि इतके सारे अनुभव असल्यानंतर हे सर्व का आहे कुटुंबामध्ये? वडील एका लेकरांना प्रेम करणं आणि आई एका लेकरांना प्रेम करणं हे का आहे? बायको नवऱ्याला धोका द्यासाठी लेकराचा उपयोग करणे, हे सर्व बघितल्यानंतर या कुटुंबामध्ये संसारिकता दिसून राहिले. आणि संसारचे लोकांचे प्रवर्तन असलेले या कुटुंबामध्ये असले याच्यामध्ये काही संदेह नाही. मी मराचा अगोदर स्वादिष्ट जेवण करायची इच्छा करत आहो. मी जेवण केल्यानंतर मी तुला आशीर्वाद देईन, ते जेवण तू माझ्याकडे घेऊन ये. इसाक आपल्याला इथं भोजनचे प्रिय दिसतो. आशीर्वाद आणि भोजनचे काय संबंध आहे? आशीर्वाद द्यासाठी भोजन करणं आवश्यक आहे का? इसाक येथे मांसची अपेक्षा करत आहे असं आपल्याला दिसतो. इकडे रिबिका आपला पुत्र याकोब यास म्हणाली, पहा मी तुझ्या बापास तुझा भाऊ एसाव याशी असे बोलताना ऐकले की मुगाची परात करून रुचकर एक पक्वान्न तयार करून आण, म्हणजे मी ते खाऊन मरण्यापूर्वी परमेश्वराचा तुला आशीर्वाद देईन. तर माझा बाळ, आता मी सांगते ते ऐक, माझ्या सांगण्याप्रमाणे कर. रिबिका याकोबला दिलेले संदेश तुम्ही बघा. माझी गोष्टी ऐक, मी तुला आज्ञा देऊन राहिली. देवाच्या आज्ञाच्या अतिरिक्त कोणाची आज्ञा नाही मानाची असं आपल्याला शास्त्र सांगतो. वडीलला धोका द्यासाठी ती ते सांगून राहिली, हे माझी आज्ञा आहे, तू याचा पालन कर. देवानं अब्राहमला म्हणाले माझी आज्ञाचा पालन कर. देवानं इसाकला म्हणाले माझी आज्ञाचा पालन कर. इथे याकोबला त्याची आई म्हणतो का तू माझी आज्ञाचा पालन कर. बघा इथे किती फरक आहे. नीती सत्य याचा पालन कर म्हणणारी आई, ती इथे आध्यात्मिकतामध्ये असफल होऊन आपल्या लेकराला पण आध्यात्मिक असफलतामध्ये घेऊन जात आहे. हे विचार करणारा विषय आहे. रहस्य रीतीनं लोकांची गोष्टी ऐकणे. दोघं बोलताना तिसरा व्यक्ती रहस्य रीतीने ऐकणे. रहस्यमय गोष्टी बोलताना आपले कान उघडणे हे कुटुंबासाठी चांगले नाही आहे. माणूस खुले राहिले पाहिजे. रहस्यमय रीतीनं कुटुंबामध्ये एकामेकाला न कळता राहून राहिले. असे प्रकारचे कल्चर आपल्या कुटुंबामध्ये आणून राहिले, पण हे कुटुंबासाठी चांगले नाही. आत्ताच्या आत्तात कडपात जाऊन त्यातील 2 चांगली करेट घेऊन ये, म्हणजे मी त्याचे तुझे बापाचे आवडतीचे पक्वान्न तयार करीन. मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो ते खाऊन तुला मरण्यापूर्वी आशीर्वाद देईल. इसाक आणि रिबिका इसाकच्या मृत्यूविषयी दोघे पण कॉन्फिडन्स आहे. मृत्यू केव्हा आहे त्यांना का माहीत? मृत्यू फक्त देवालाच माहीत आहे. मानवाची मृत्यू फक्त देवालाच माहीत आहे. मानवाची मृत्यू फक्त मानवाला माहीत नाही आहे, त्याच्या बायकोला माहीत नाही, त्याच्या लेकराला पण माहीत नाही. फक्त देवालाच माहीत आहे. आणि काहून ती तुझ्या
वडीलच्या मृत्यूच्या अगोदर तू असे कर म्हणून घाई काऊन करून राहिली? होऊ शकते तो आजार असन, होऊ शकते वृद्ध अवस्थेमध्ये असल्यानं त्यांचे विचार त्यांना असे आले असन. यावर याकूब आपली आई रिबिका हिला म्हणाला, पहा माझा भाऊ एसाव केसाळ माणूस आहे आणि मी तर केसरहित माणूस आहे. माझा बाप मला कदाचित चाचून पाहिले आणि मी त्याला टाकवीत आहे असे त्याला दिसून येईल. मग आशीर्वादाचा शाप मला मात्र मिळावीन. त्याची आई त्याला म्हणाली, माझ्या बाळा, तुला शाप मिळण्यास तो मला लागू. माझे एवढंच मान्य ऐक व कोरडे घेऊन ये. रेबिका एसावच्या बायकोच्या द्वारा खूप दुःखित झाली. याकूबला ती म्हणत आहे, तुझे वडील शाप देईन ते माझ्यावर येईल असे म्हणून ती याकूबला तयार करून राहिली. लक्षात घ्या, कुटुंबामध्ये समाधान नसले तर एकामेकावर द्वेष उत्पन्न होणे, एकामेकाशी संघर्ष करणे, तेव्हा असे परिस्थिती कुटुंबामध्ये निर्माण होतो. ती याकूब सोबत बोललेली गोष्टी ऐका तुम्ही. माझा बाळ, तुला शाप मिळालेस तो मला लागू. तेव्हा त्यानं जाऊन ती आईकडे आणली आणि तिने त्याच्या बापाच्या आवडतीचे पक्वान तयार केले. मग रिबिकानं आपल्या वडील पुत्र एसाव याची घरात असलेली आपल्या जवळची उच्च वस्त्र घेऊन आपल्या धाकटा पुत्र याकूब याला लावले. तिने त्याच्या हातांस व मानांचे गुडगुडीत भंगास करडाची कातडी लपेटली आणि आपण तयार करलेले रुचकर पक्वान व भाकर ही आपला पुत्र याकूब याच्या हाती दिली. तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, बाबा. तेव्हा तो म्हणाला, काय आहे माझा बाळ, तू कोण? कारण घरामध्ये 2 पुत्र आहे ना. याकरिता इसाक विचारून राहिले, कोण आहे माझा बाळ? तेव्हा याकूब आपल्या बापास म्हणाला, मी एसाव आपला वडील पुत्र आहे. आपल्या सांगण्याप्रमाणे मी केले आहे. तर उठून बस आणि मी मूग मांस आणले आहे. एवढंच खा आणि आपला जीव मला आशीर्वाद देव. इथे याकूबनं म्हटलं की मी तुझे ज्येष्ठ पुत्र एसाव आहे. दुसरी गोष्टी त्यांना खोटं बोलले का तुला मला सांगितलं आणासाठी. तिसरी गोष्टी, मी रानामधून शिकार करून आलेले मांसला तू खा. बघा इथे खोट्यावर खोटं तो इथं बोलून राहिली. इसाकला संदेह आले, का कारण आहे का तू इतक्या लवकर आला? तेव्हा इसाक आपल्या पुत्रास म्हणाला, माझ्या बाळा, तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले? तो विचारत आहे का तुला इतक्या लवकर कसे मिळाले? अजून याकूब येथे खोटं बोलत आहे. तो म्हणाला, आपला देव परमेश्वर मला अनुकूल झाला. मनुष्याच्या कमजोरी सोबत इथं याकूब खेळून राहिला. इसाक देवाचे नाव सांगितले तर तो डोळे बंद करून विश्वास करते. त्याचा विश्वास देवावर असे असतो. विश्वासी लोकांना धोका द्यासाठी शैतान वचनमधूनच घेतो. शैतान देवाच्या वचनला बोलून, खोटे बोलून लोकाला परीक्षामध्ये आणतो. यासाठी येशू ख्रिस्तानं वचनच्या उत्तर वचनच्या द्वारा शैतानले दिले. शैतान वचनच्या द्वारा परीक्षा घेतो आणि इथं याकूब वचनच्या द्वारा तो उत्तर देऊन राहिले. तुझ्या देवानं त्याला माझे समोर आणले. त्या काळामध्ये इसाकनं सोप्यानं विश्वास केले. देवाचं नाव सांगतेस. आज देवाचे लेकरं देवाच्या नावानं अनेक लोकांना धोका देऊन राहिले.
आशीर्वाद देवाच्या द्वारास येतो, पण काही लोक असे आहे का आमच्या द्वारा आशीर्वाद येतो असे म्हणून ते लोक आपले राज्य चालवून राहिले. मग इसाक याकोबास म्हणाला, बाळ माझ्या जवळ ये. बघा इथे याकूब अगोदरच आपल्या आईला सांगितलं का तो मला टटोलून बघणार. बघा याकूब किती बुद्धिमान आहे. अगोदरच सूचना याकूबनं आपल्या आईला दिली त्याच्या वडीलविषयी, पण आईनं त्याला तयार करून इसाकपाशी पाठवले. एसाव समजून येतं इसाक याकूबला आशीर्वाद देऊन राहिले. तू माझा पुत्र एसाव आहेच की काय, हे मला चाचून पाहू दे. हे ऐकून याकूब आपला बाप इसाक याच्या जवळ गेला. तो त्यास चाचून म्हणला, वाणी तर याकूबची, पण हात एसावचे आहेत. इसाकनं त्याला अर्ध ओळखलं आणि अर्ध नाही ओळखलं. त्यानं याकूबचे स्वरला ओळखून घेतले, पण त्यानं त्याचे हाताला चाचल्यानंतर त्याच्यामध्ये तो धोका खाल्ले. आज पुष्कळ ख्रिस्ती लोक अर्ध वचनला आणि अर्ध सत्यावर विश्वास करून आपले जीवन जगून राहिले. याच्या करताना त्या लोकांचे पतन होऊन राहिले. पवित्र शास्त्राचे वचन पूर्ण ते लोक न करता शरीरची इच्छाने आणि शरीरच्या अभिलाषाच्या लालचमध्ये येऊन एसाव सारखे ते लोक रडून राहिले. हात एसावचेच हात आहे आणि त्याचे स्वर याकूबचे आहे ना. अजून तो 3-4 प्रश्न विचारून त्याचे परीक्षण घेतले पाहिजे होते ना. इसाकनं त्याचे परीक्षण नाही घेतले. त्याचे हात त्याचे भाऊ एसाव याचे हातासारखे केसळ होते म्हणून त्यानं त्याला ओळखले नाही आणि त्याला आशीर्वाद दिले. पण त्याच्या स्वराला त्याने ओळखले होते ना. त्याला नाही ओळखाचे कारण त्याचे बाहेरी धारण त्या करताना त्याला तो ओळखू नाही शकले. तो त्यास म्हणाला, तू माझा पुत्र एसाव आहेस काय. तो म्हणाला, होय मीच तो. 4थी वेळ याकूब त्याच्याशी खोटे बोलून राहिले. तो म्हणाला, ते माझ्याकडे आण, मग माझ्या पुत्रांना माझे तू आणलेले मूग मांस खाऊन माझा जीव तुला आशीर्वाद देईल. याकोबानं ते त्याच्याकडे आणले व त्यानं ते खाल्ले. मग त्यानं त्यास द्राक्षरस आणून दिला, तो त्याला प्याला. इसाक भोजन प्रिय होता. मग त्याचा बाप इसाक त्यास म्हणाला, माझा मुला, आमट जवळ येऊन माझे चुंबन घे. येशू ख्रिस्ताला पकडवासाठी यहुदानं त्याचे चुंबन घेतले होते. इथे याकूब त्याचे वडील इसाकचे चुंबन घेत त्याला धोका देऊन राहिले. त्यानं जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले तेव्हा त्यानं त्याचे वस्त्राचे वास घेऊन आशीर्वाद दिला. बघा इथे रिबिका आई किती हुशार होती. बघा इथे तो एसावचे वस्त्राचे वास घेऊन राहिले आणि होऊ शकते एसावला सेंट लावाची सवय असन चांगली. काही लोकांना ब्रँडेड सेंटची सवय असतो. त्याच ब्रँडची सवय लागून ते लोक तेच ब्रँड उपयोग करतात. असंच एसाव पण सुगंधित द्रव्याचा तो उपयोग करत असन. त्याचे वस्त्राची वास घेतल्यानंतर अजून एक वेळा इसाक धोका खाल्ले. याकूबला रिबिकानं एसावचे वस्त्र घालून त्याला पाठवले आणि तो धोका खाऊन इथे त्याला आशीर्वाद देऊन राहिले. बघा इथे इसाकनं का आशीर्वाद दिले.
पहा, परमेश्वरांना आशीर्वाद दिलेले शेतप्रमाणे माझा पुत्राचा सुगंध येत आहे. देव तुला आकाशाचे दाहीवर, पृथ्वीवरील सुपीक जमीन आणि विपुल धान्य व द्राक्षरसाचे देवो. लोक तुझी सेवा करतो, राष्ट्र तुला नमतो. तू आपल्या भाऊबंधूंचे स्वामी हो. तुझे सहोदर तुला नमतो. तुला शापणारे सगळे शापग्रस्त होतो. तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावतो. इसाकानं याकोबास आशीर्वाद देण्याचे पुरे केले आणि याकोब आपला बाप इसाक याच्याजवळून जातो न जातो, तोच त्याच भाव एसाव शिकारावरून आला. बघा एक वेळा आशीर्वाद, किती मधुर आशीर्वाद आहे. बघा इथे, आकाशाचे दहीवर, पृथ्वीवरील सुपीक जमीन. ज्येष्ठाचे आशीर्वाद इथे याकोब घेऊन राहिले. देव आपल्या अनुग्रहाच्या द्वारा तुले हे आशीर्वाद देणार असे तो सांगत आहे. एक वेळा तुम्हाला याकूबचे इतिहास माहीत असले तर त्यानं कसे घेतले दिसले का तुम्हाला? समोरचे 20 वर्ष हारानमध्ये लाभांच्या घरी तो राहिला आणि त्याच्यानंतर अजून 20 वर्ष त्यानं लाभांसाठी काम केले आणि हारानमध्ये 40 वर्ष असताना हारानमध्ये तो 40 वर्ष असताना 10 वेळा त्याची तनखा बदलली. त्याला राहेलले देतो म्हणून धोका करून त्याले लिहाले दिले. लेहासाठी 7 वर्ष, राहेलसाठी 7 वर्ष आणि लेकरांसाठी 6 वर्ष. 20 वर्ष तो तेथे राहून गेले. याकोब हारानमध्ये 40 वर्ष राहिल्यानंतर हे सर्व आशीर्वाद त्याच्यावर आले नाही ना? पृथ्वीवर सुपीक जमीन आणि विपुल धान्य त्याला नाही मिळाले ना? त्याच्यानंतरचं जीवनला तुम्ही बघितले तर 130 वर्ष असताना तो मिस्र देशामध्ये गेला. त्याचा अगोदर 20 वर्ष तो योसेफसाठी दुखीत होता. त्यानं आपल्या देशामध्ये दुष्काळाला अनुभव केले होते. हे सर्व आशीर्वाद त्याचे वडील इसाकनं त्याला दिले आणि का याकूबनं हे सर्व आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये अनुभव केले? संदेह येतं. आशीर्वाद चोरी करले तर नाही मिळत. आशीर्वाद मानवचे नसते. देवाचे आशीर्वाद खरे आशीर्वाद आहे. आई वडीलनं दिलेले आशीर्वाद देवानं मंजूर दिले तेव्हाच ते आशीर्वाद लागतो. फक्त असं या जगामध्ये रिवाजच आहे. फक्त देवानंच आशीर्वाद दिले पाहिजे. कोणाला तरी आशीर्वाद भेटले म्हणजे देवानंच दिले पाहिजे. देवानं निवडलेले धोकेबाज याकूब आहे. देव त्याला त्याचे नाव इस्रायल ठेवून त्याला आशीर्वाद देऊन त्याच्या वंशावळीतून ख्रिस्ताला आणले. अशी योजना देवाची होती आणि तेच योजनाला देव येथे पुरे करून राहिले. याकूबच्या जीवनामध्ये 57 वर्ष त्यानं योसेफचा जन्म होतवरी याकूब तो देवाच्या भक्तीमध्ये नाही आले. याकूब इस्रायलमध्ये परिवर्तित झाल्यानंतर तो खूप कमी काळ जगला होता. त्याचे 140 वर्ष जीवनाचे असले तेव्हा त्याच्यातले त्यानं अर्धे वर्ष पण देवासाठी आणि देवामध्ये भक्तिमय जीवन नाही जगले. यासाठी तो फारो समोर असताना 130 वर्षाचं मी जगलेले वर्ष पुष्कळ असीन, पण माझ्या जीवनाच्या काळामध्ये मी त्यांना सांगितले का माझे पितरांसनं जगलेले जीवनपेक्षा मी फार कमी जीवन जगलो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे आशीर्वाद श्रेष्ठ आशीर्वाद आहे.
लोक तुझे संतांचे दास होईल. देवानं हे वचन त्यांचे संतानाच्या जीवनामध्ये पूर्ण केले. तू आपल्या भाऊ-बंधूचे स्वामी हो. तुझे सहोदर तुला नमतो. तुला शापणारे सगळे शापग्रस्तित होतो. तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावतो. साधारण रीतीनं वडीलच्या द्वारा देणारे सर्व आशीर्वाद त्यानं दिले. इसाकाचे आशीर्वाद देणे पूर्ण झाले आणि याकोब तिथून तो बाहेर निघतच होतो. लगेच त्याचा मोठा भाऊ इसाव तिथे आले. त्यानेही रुचकर पक्वान तयार करून आपल्या बापाकडे आणले व त्यास म्हटले, माझा बाबांनी उठून आपल्या पुत्रांनी आणलेले मूग मांस खावे आणि आपल्या जीवाने मला आशीर्वाद द्यावे. हे ऐकून त्याचा बाप इसाक त्याला म्हणाला, तू कोण? त्याने म्हटले, मी आपला पुत्र, आपला ज्येष्ठ पुत्र एसाव. तेव्हा इसाक अतिशयेत कंपईमन होऊन म्हणाला, तर मूग मांस घेऊन माझ्याकडे जो आला आणि तू येण्यापूर्वी मी ते खाऊन ज्यास आशीर्वाद दिला तो कोण? तो आशीर्वादित होणारच. तू याचा अगोदर माझ्याकडं भोजन आणणारा तो कोण? मला माहीत नाही आहे तो कोण, पण मी त्याला आशीर्वाद दिले. ते आशीर्वादीच आहे आणि त्याच्यामध्ये काही बदलाव होणार नाही. एसावनं आपल्या बापाचे हे शब्द ऐकले तेव्हा तो अति दुःखानं हंबाळा फोडून आपल्या बापास म्हणाला, बाबा मलाही आशीर्वाद दे. तो म्हणाला, तुझा भाऊ कपटेनं येऊन तुला मिळवांचे आशीर्वाद घेऊन गेला. तेव्हा तो म्हणाला, त्याला याकोब हे नाव यर्तातच ठेवले नाही काय? कारण त्यानं यासकट 2दा मला दगा केला. त्यानं माझा ज्येष्ठाचा हक घेतला. तो घेतला व आता माझा आशीर्वादही त्यानं उपहार केला. तर आपण माझ्यासाठी काही आशीर्वाद राखून ठेवले नाही का? इसाव येथे खूप रडले तरी त्याला आशीर्वाद नाही मिळाले. एक पण आशीर्वाद माझ्यासाठी राखून नाही ठेवले का? नाही ठेवले. तो आपल्या वडीलसोबत विनंती करत होता, रडत होता का मला एक पण आशीर्वाद मिळेल नाही का? त्याला नाही मिळाले. तेव्हा इसाकनं उत्तर दिले, पहा मी त्याला तुझा स्वामी करून ठेवले आहे. त्याचे सर्व भाऊबंधू त्याचे अंकित केले आहेत आणि धान्य व द्राक्षरस ह्याचे योग्य त्याला मी परिपुष्ट केले आहे. तर माझा पुत्रा, आता तुझ्यासाठी मी काय करू? एसाव बापास म्हणाला, बाबा आपणासी एकच आशीर्वाद आहे का? बाबा मला आशीर्वाद द्या. असे बोलून एसाव हेल काढून रडला. आशीर्वाद मागले तर त्याला शाप मिळत आहे. प्रिय बंधू आणि बहन, आशीर्वादासाठी तू आपल्या जीवनाला देवासमोर सरळ नाही केले तर, जसे आदामनं आपल्या जीवनामध्ये देवाची आज्ञा पाळून पाप केले आणि देवापासून दूर झाले, तसेच अनुभव त्याला पण मिळणार. हे गोष्टी आपण लक्षामध्ये ठेवले पाहिजे. तारण झालेले प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद राहीन असे आपल्याला शास्त्र सांगत आहे. तेव्हा त्यास बाप इसाक त्यास म्हणाला, पहा पृथ्वीवरील सुपीक जमीनवर आकाशातील दाव पडते तेथे तुझी वस्ती होईल. तू आपल्या तारावरीनं आपल्या उपजीवन कराशील व आपल्या भावाचे दास्य करशील. तरी असे घडून येईल की तू अनावर होशील. तेव्हा तू आपल्या खांद्यावरचे त्याचे जू उडवून देशील. याकोबास आपल्या बापाने आशीर्वाद दिले, त्यामुळे एसावनं त्याच्याशी बैर घातले. एसाव अविश्वासी होता. एसाव
देवाच्या विरुद्धामध्ये असलेले विचारानं आपले जीवन जगत होता. एसाव भ्रष्ट होता, एसाव व्याभिचारी होता असे आपल्याला वचन सांगत आहे. त्यानं बैर ठेवला, त्याला मारण्याचा विचार तो करत होता. माझ्या बापाचे सतूक धरण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी आपला भाऊ याकोब यास जीव मारीन. पवित्र शास्त्रामध्ये सर्वात पहिलं आदामचा मुलगा हाबेल याची हत्या झाली. कोणाच्या द्वारा त्याची मृत्यू झाली? त्याचा भाऊ कैन याच्या द्वारा त्याची मृत्यू झाली. सर्वात पहिलं हत्या त्याच्या मोठ्या भावानं लहान भावाची केली. त्यानं राग ठेवलं, त्यानं द्वेष केलं, त्यानं बैर केलं, हत्या केली. कैनचा इतिहास एसावला माहीत होते. तो आपल्या भावाले माराची योजना इथे तयार करून राहिले. देवाचे वचन काय सांगत आहे? येशू ख्रिस्तानं डोंगरवर दिलेले उपदेशमध्ये जो व्यक्ती आपल्या भावाच्या प्रती आपल्या मनामध्ये द्वेष ठेवते तो हत्यारा आहे. यासाठी शब्दाच्या द्वारा, विचार करण्याच्या द्वारा आपण आपल्या भावाचे द्वेष नाही करायचे. देवाचे वचन सांगत आहे का आपण त्यांच्याशी प्रेम केले पाहिजे. पण इथे एसाव आपल्या भावाच्या प्रती बैर ठेवून त्याला माराचे प्रयत्न करत आहे. आपला वडील पुत्र एसाव याचे म्हणणे रिबिकाला कोणी कळवले तेव्हा तिने आपल्या धाकटा पुत्र याकोबला बोलावून म्हटले, पहा, तुला जीव मारण्याची बेत करून तुझा भाऊ एसाव आपल्या जीवाचे समाधान करून घेत आहे. तर माझ्या बाळा, आता माझे ऐक. उठ, हारान येथे माझा भाऊ लाबान आहे, त्याच्याकडे पडून जा आणि तुझ्या भावाचा तुझ्यावर राग जेपर्यंत थोडे दिवस राह, त्याच्यापाशी राह. तुझ्यावरच तुझा भावाचा राग जाऊन तू त्याला जे केले त्याचे त्याला विसार पडेपर्यंत तिथे राहा. मग मी तुला तिथून बोलवेन पाठवून आणि एकच दिवशी तुम्ही दोघे मला का अंतरावे. तुला पण तुझ्या भावानं मारलं तर एकाच दिवशी मी दोघाला कसे हरवीन? एकाच दिवशी मी दोघाला हरवणार नाही. यासाठी तू माझा भाऊ लाबान हारानमध्ये असतो, तू त्याच्याकडं पडून जा आणि तू तिथून परत येतवरी तुझा भावाचा राग कमी होणार असे ती त्याला सांगून राहिली. 46 वचनमध्ये रिबिका योजना तयार करून राहिली. कसे पण हो, तिचे भाव लाबान इथे याकूब जाऊन त्याच्या मुलीसोबत लग्न करून तो परत वापस आले पाहिजे अशी ती योजना तयार केली. तेव्हा रिबिका इसाकास म्हणाली, या हेतीच्या कन्यामुळे माझा जीव मला नकोस झाला आहे. याच्यासारखी हेतीची कन्यातील हा देशाची कन्यातील एकदा याकोबानं वरील तर मला जगून काय लाभ? असे प्रश्न रिबिकानं इसाकला केली. आणि रिबिकाला माहीत होतं का इसाकला सांगल्यानंतर चांगल्या स्थळी तो आपल्या मुलाला पाठवणार आहे. रिबिका फार बुद्धिमान होती. ती स्वतःहून तिच्या भावाच्या मुलीसोबत याकूब लग्न करून आले पाहिजे न सांगता इसाक तसे म्हणाले पाहिजे म्हणून ती त्या पद्धतीनं त्याला सांगून राहिली. या वचनच्या द्वारा आपण या अध्यायाला इथे समाप्त करत आहे.